सर, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारी जी रिपब्लिकन सेना आहे ती आता राजकीय मैदानामध्ये ताकदीने उतरलेली आहे. कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? दोन आपण निवडणुका, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीला सामोरे गेलात. कसा रिझल्ट होता एकूणच? एकंदरीत आम्ही नवीन असलो तरी आजपर्यंत आमचे 4 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि सुरुवात आहे आमची. आम्हाला पूर्ण खात्री आहे की सुरुवात चांगली झालेली आहे आणि त्यामुळे पुढील येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने लोक प्रतिसाद देतील. लोकांचा हळूहळू विश्वास वाढत चाललेला आहे आणि आम्ही जी कामं केलेली आहेत म्हणजे ती वेगळं म्हणजे पीपल एज्युकेशन सोसायटीचं असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक असेल किंवा बौद्धजन पंचायत समितीची कोकणवासियांची मातृसंस्था आहे, तिचं जे काम आहे. आज 7 माळची इमारत उभी राहिलेली आहे. तिचं इंटिरियर काम चालू झालेलं आहे. हे सर्व पाहून लोक आज एक विश्वास निर्माण झालेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की त्या विश्वासामुळं या लोकांमध्ये एक रिप्रेझेंटेबल आणि आमच्या एकंदरीत जी काही कामकाज आहे त्याच्याबद्दल एक विश्वास वाटत असल्यामुळं लोक आमच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभी राहत आहेत. सर, एका बाजूला भीमशक्ती, शिवशक्ती एकत्रित आलेली आहे. शिंदे शिवसेनेसोबत असल्यानं काही सकारात्मक राजकीय बदल दिसतोय. हा, त्यामुळं आज एकंदरीत आपण जर पाहिलं की महाराष्ट्रात वातावरण हे अत्यंत बदललेलं आहे. पूर्वी जे अन्याय अत्याचार होत होते ते कमी झालेले आहेत. एकंदरीत लोकांमध्ये आणि जी मरगळ आंबेडकरी चळवळीमध्ये आली होती ती झटकण्यात आलेली आहे. आंबेडकरी चळवळ एकदम गतिमान झाल्यासारखं वाटतंय आणि खऱ्या अर्थानं जे लोकांमध्ये निस्तेज झाले होते, आता आंबेडकर चळवळीचं भविष्य नाही असे म्हणणारे लोक आज प्रामुख्यानं पुढे येत आहेत आणि हे एक पॉझिटिव्ह साईन मी बघतो आंबेडकर चळवळीच्या दृष्टीनं. येत्या काळामध्ये आंबेडकर चळवळ अति गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते. कोट्यावधीचा निधी आणि निधीचा मोठा आर्थिक स्रोत आणि त्या स्रोतच्या माध्यमातून गावगाडा चालला जातो. गावाचा सर्वांगीण विकास, शहराचा सर्वांगीण विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होतो. पंचायत समित्या देखील त्याच पद्धतीची ताकद निर्माण करतात. रिपब्लिकन सेना आपलं जिल्हा परिषद या पंचायत समितीच्या निवडणुकीत कसं नशीब आजमावेल सर? नाही, आम्ही पूर्ण ताकदीनिशी झेडपीच्या इलेक्शनमध्ये आणि पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये उतरणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या 12 जिल्ह्यामध्ये इलेक्शन आहे त्या 12 जिल्ह्यामधूनही आम्ही इलेक्शन लढवत आहोत. अर्थात आम्ही पूर्ण इलेक्शन, पण जिथे आमचे स्ट्रॉंग होल्ड आहेत आणि जिथे चांगले मजबूत उमेदवार आहेत तिथे आम्ही उमेदवार देऊन इलेक्शन लढवणार आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की आंबेडकरी माणूस, आज बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा माणूस त्या सत्तेवर जायला पाहिजे यासाठी वोटिंग केल्याशिवाय राहणार नाही. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. कोकण हे बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक समता निर्माण केलेलं आणि जगाच्या पटलावर बाबासाहेबांनी कोकणाला नेलेलं आहे. मात्र कोकणामध्ये आंबेडकरी संघटन असेल किंवा राजकीय प्रस्थ आहे, ते कशा पद्धतीनं आहे, ते वाढवण्यासाठी भविष्यातली रणनीती काय आहे, आखणी काय आहे? सर्व समाजाला सर्वसमावेशक राजकारण आपल्याकडून कशा पद्धतीचं होईल सर? नाही, या इथे पहिल्यांदा लक्षात घ्या की कोकणामधलं आज तिथे उद्योगधंदे फारसे नसल्यामुळं बरीचशी मंडळी मुंबईमध्ये तरुण मंडळी आलेली आहे. त्यामुळे स्थानिक लेवलला फार थोडी लोक राहत आहेत आणि त्यामुळं थोडासा फटका आंबेडकरी चळवळीत राजकारणामध्ये बसतोय. परंतु हळूहळू इतर समाजातील लोक सुद्धा आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित होत आहेत आणि ती आज बाबासाहेब आंबेडकर चळवळीला मानायला लागली. तर त्यामुळं येत्या काही काळामध्ये कोकणामध्ये आंबेडकरी चळवळीचं वलय वाढल्याशिवाय राहणार नाही.